सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 60 दिवसांच्या मुदतीत सौर कृषी पंप बसवणं पुरवठादार कंपनीला बंधनकारक आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरात अर्ज केल्यानंतरही ऐन रब्बी हंगामात हजारो शेतकऱ्यांना सौर पंप मिळालेले नाहीत. त्यामुळे विहिरीत मुबलक पाणी असूनही पिकांना देता येत नसून सौर पंप कधी मिळणार असा सवाल अर्जदार शेतकरी करतायत. राज्यातील सहकारी आणि खाजगी अशा 204 साखर कारखान्यांमध्ये आतापर्यंत 725 लाख टन ऊस गाळप झाले. तर 65,51,000 टन साखरेचं उत्पादन झाले. पुणे विभाग ऊस गाळपात आघाडीवर असून साखर उत्पादन आणि उताऱ्यात कोल्हापूर विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. जुन्या लसणाचा हंगाम शेवटच्या टप्प्यावर असून बाजारभाव गतवर्षीपेक्षा निम्म्यावर आहे. तर फेब्रुवारीपासून नवीन मालाची मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे. आवक कशी होणार यावर नवीन हंगामातील लसणाचे दर अवलंबून राहणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची दर कायम राहिली. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी कमाल 5,100 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सांगलीच्या पलूसमध्ये आरा फायर क्रंचचा नवा जागतिक द्राक्षवाणी यशस्वी लागवड तिथं करण्यात आली. आरा फायर क्रंच हा वाण आपल्या गडद लाल आकर्षक रंगासाठी आणि अतिशय कुरकुरीत चवीसाठी ओळखला जातो. हा वाण प्रामुख्याने कॅलिफोर्नियामध्ये विकसित करण्यात आला. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या तुलनेत घट झालेली आहे. तर गट्ट हळदीच्या दरात प्रति क्विंटल 1,000 रुपयांची तर कानडी हळदीच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय ऊस पिकाच्या भरघोस वाढीसाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे खत ग्रीन हार्वेस्ट